सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की ही बिना बोर्डाची गाडी, ही बिना बोर्डाची यात्रा आहे कशासाठी? आता ही यात्रा बिना बोर्डाची याच्यासाठी आहे की या यात्रेत कोणीही एका पक्षाचा व्यक्ती नाहीये. काटोल विधानसभा मतदार क्षेत्रातील दोन्ही तालुक्यातले विविध पक्षाचे लोक आहेत. आपले प्रहारचे विधानसभा अध्यक्ष आशिष भाऊ जयस्वाल, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी बुद्रुकचे प्रदेश आपले विधानसभा अध्यक्ष मिथिल भाऊ, काँग्रेस पक्षाचे विधानसभा युवकचे अध्यक्ष विनोद भाऊ नौकरिया, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जमीर भाऊ शेख, हेमंत भाऊ निरतकर आणि किशन भाऊ खानवे, हे सगळे मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावातून या जवाब दो यात्रेसोबत जुळलेले आहे. जवाब दो यात्रेची सुरुवात कशी झाली याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. त्याच्या आधी माझा परिचय देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही काही मला इकडे ओळखत नाही. मी अनिल बाबू देशमुखांच्या गावाजवळून ठीक 7 किलोमीटर अंतरावर राहतो. माझं नाव सागर दुधाने आहे, शिक्षणानं इंजिनियर आहे. नोकरीवर आतापर्यंत मी ITI कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून काम करत होतो. मागच्या 1.5 वर्षात मी नोकरी सोडून पूर्ण वेळ आपल्या व्यवसायाला देतोय. ही जवाब दो यात्रा आपल्या भागाचे सन्माननीय आमदार अनिल देशमुखांच्या गावामधून 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झाली. ही यात्रा सुरू करण्यामागचा उद्देश हा होता की आपल्या मतदारसंघाचा मागील 25 वर्षात झालेला विकास लोकांना माहिती पडला पाहिजे. अनिल बाबूंनी केलेला विकास लोकांना माहित नाही, तो गावागावापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्यांना प्रसिद्धी दिली पाहिजे. हा या यात्रेचा उद्देश आहे. कारण आपल्या आमदार साहेबांनी एवढा विकास करून ठेवला आहे का इतक्या दुरून बाकीचं इकडचं तिकडचं तुम्हाला काही सांगणं योग्य नाही. पण तुमच्याच गावातली गोष्ट सांगतो. जवाब दो यात्रा कशासाठी हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मागच्या कितीतरी दिवसापासून तुमच्या गावची PSC पेंडिंग आहे. आता काहीतरी 13 कोटी रुपये आले म्हणते. 2 पक्ष बॅनर लावते. कमळावाले म्हणते आम्ही आणले, घडीवाले म्हणते आम्ही आणले. पण त्या PSCचे पैसे कोरोनाच्या काळात जेव्हा मेडिकल फील्डला जास्तीत जास्त प्राधान्य दिले जात होतं, आपले सन्माननीय आमदार महोदय या राज्याचे गृहमंत्री होते, वजनदार खातं त्यांच्याकडे होतं, आरोग्य खातं त्यांच्या पक्षाकडे होतं, वित्त खातं त्यांच्या पक्षाकडे होतं, तेव्हापर्यंत तुमच्या PSCला पैसे भेटू शकले नाही. आणि या माणसानं त्यासाठी तेव्हा विशेष असे प्रयत्न केले नाही. या गोष्टीची प्रत्येक नागरिकाला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक गावची समस्या त्या गावच्या प्रत्येक माणसाच्या तोंडी राहिली पाहिजे, त्यावर चर्चा घडली पाहिजे आणि त्याचा जाब कुठेतरी सामान्य नागरिकांनी या आमदार महोदयांना विचारला पाहिजे. यासाठी काढलेली ही यात्रा आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, काही दिवसाच्या आधी सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या काटोलमध्ये आले. विकासाच्या कारणावरून म्हणा किंवा काय, नळावरच्या बाया काय भांडण, याच्यापेक्षा जास्त आपल्या भागाचे सन्माननीय आमदार आणि माजी आमदार एकमेकांसोबत भांडत होते. पूर्ण मतदारसंघाची लाच त्याने घालवली की मी पट्टे आणले, ते म्हणते आम्ही पट्टे आणले. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्याच गावचं उदाहरण, हे खरोखर एवढे जबाबदार होते आणि एवढं करू शकत होते तर दोघंही चुलते पुतणे आमदार तर होते. मग तुमच्या कोंढाळीतलं जे सायकोट आहे तिथं 70 न 75 वर्षापासून जे लोक राहून राहिले त्याला अजून पट्टे भेटले नाही. आणि हे नळावरच्या बायेसारखे उपमुख्यमंत्र्यांसमोरच्या कार्यक्रमामध्ये भांडते. या गोष्टीची यायला लाज वाटली पाहिजे. आणि यायला लाज तेव्हापर्यंत वाटणार नाही जेव्हापर्यंत सामान्य माणूस या प्रश्नावर बोलणार नाही. सामान्य माणूस जेव्हा प्रश्न विचारायला लागेल तेव्हा कुठेतरी यायला थोडीशी लाज येईल गावात येण्याची. नाही तर हे पुढं पाठ आणि मागचं सपाट असाच कार्यक्रम चालवते. तुमच्या गावातील एखाद्या नालीचं उद्घाटन करण, पण PSCचं गोष्ट दाबून ठेवत. आता कुठं PSCला निधी आला तर आता कमळावाले म्हणते आम्ही आणला आणि घडीवाले म्हणते आम्ही आणला. कोण आणला काय आणला? इतके दिवस PSC काऊन बंद राहिली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सायकोट सारखं 70 वर्षापासून जे लोक राहतात, उपमुख्यमंत्री गळा फाडून त्या दिवशी सांगत होते का ते जागा जर प्रायव्हेट मालकाची असली तर त्याला शासनातर्फे आम्ही कॉम्पेन्सेशन देऊ. म्हणजे जबरदस्ती त्या गोष्टीचं
मूल्यमापन करून त्या मालकाला पैसे देऊ, तरी ते प्लॉट तिथल्या राहणाऱ्या लोकांना उपलब्ध करून देऊ. जर ते शासनाच्या मालकीची असेल तर काही प्रश्नच येत नाही, ते सरसकट आम्ही वाटप करू. मग तुमच्या कोंढाळीतले लोक 70 वर्षापासून उपेक्षित का आहे, हा प्रश्न एक अनुत्तरित आहे. आता तुम्हाला कोंढाळी या पट्ट्यात आहे, आम्ही त्या पट्ट्यात राहतो. म्हणजे आमदाराच्या गावाजवळून मी 7 किलोमीटर राहतो, तर आमदाराचं गाव आणि तुमचं गाव जवळपास 75 किलोमीटरचा फरक आहे. त्यामुळे इकडच्या लोकांना तिकडची परिस्थिती माहित नाही, तिकडच्या लोकांना इकडची परिस्थिती माहित नाही. इथं नागपूर जवळ आहे, तुम्हाला बाजारगावच्या समोर गेलं की कंपन्या लागते, त्याच्यामुळे रोजगाराचा एवढा प्रश्न निर्माण होत नाही. आमच्याकडे बरेचसे लोक हाताला काम नाही आणि कास्तकाराला कोणी पोरगी देत नाही, म्हणून कितीतरी पोरं बिना लग्नाचे आहे. जवळपास सगळीकडे परिस्थिती आहे, पण आमच्या भागात प्रमाण जास्त आहे. तुम्हाला सांगतो, येनवा सर्कल मध्ये, पारडसिंगा सर्कल मध्ये, पारडसिंगा हे गाव सगळ्याला माहिती आहे, सती अनुसया मातेचं. त्या पारडसिंगा गावामधल्या शेतकऱ्याची जवळपास 12 जमीन फक्त वन्य प्राण्यामुळे त्रस्त होऊन लोकांनी पडीत टाकली आहे. आणि हे आपल्या मतदारसंघाच्या सन्माननीय आमदाराच्या 25 वर्षापासून मंत्रिपद भोगण्याचं यश आहे. का जो माणूस शेतकऱ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही, जो माणूस इथल्या बेरोजगार तरुणासाठी लढू शकत नाही, मग हा माणूस करते काय? तर हा प्रश्न कुठेतरी विचारला पाहिजे, म्हणून ही जवाबदारी यात्रा सुरू केली. माझी स्पेशालिटी तशी अनिल बाबू मध्येच आहे, पण आता काही काय होते, कापसाचा प्रश्न आहे अनिल बाबूच्या हाती आहे नाही आणि ते काही विशेष प्रयत्न करत नाही, म्हणून आम्ही कापसावरही बोलतो. कापसावर बोलतो तर हे बीजेपीचे जरा आहे भक्त, ते जरा पागल करते. वास्तविक आमचा बीजेपी सोबत, राष्ट्रवादी सोबत काही झगडा नाही आहे, कोणत्याच पक्षासोबत नाही आहे. जो सरकारमध्ये आहे त्याला आम्ही प्रश्न विचारतो. केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, राज्यात शिंदे साहेबांचं सरकार आहे, आपले इथं अनिल बाबू आहे. प्रश्न सगळे तिन्ही ठिकाणी हे आपले सरकार आहे, यायला विचारले पाहिजे, पण यायच्या चमचाईलेच जास्त आग होते. यायचा एकही साहेब उत्तर द्यायला तयार आहे नाही. जवळपास विदर्भातल्या तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत 1400 आत्महत्या झाल्या. 1458 आत्महत्या, 1458 बाया विधवा झाल्या. आता कोणाला 1 लेकरू आहे, कोणाला 2 लेकरं आहे. आपण देडीचा हिशोब पकडला तरी 14 7 21 म्हणजे 2100-2200 पोराईचे बापाचं छत्र हरवलं. या निर्लज्ज लोकांना लाज नाही आहे. तुम्ही कापसाचा भाव विचारा, एक तर भक्त म्हटला इकडचा कोणत्याही भागातलाच होय, कापसाचा भाव 1000 झाला तरी चालन, कापसाचा भाव 1000 रुपये झाला तरी चालन, पण मत मात्र मोदींनाच देईल, असे म्हणणारे नालायक औलादी ह्या शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आले आहे. आणि ह्या औलादी कुठेतरी शांत पडल्या पाहिजे, गावागावातले लोक जागरूक झाले पाहिजे, म्हणून ही यात्रा काढली आहे. मित्रांनो, आमचा काही स्पेसिफिक उद्देश नाही आहे किंवा अनिल बाबूच्या विरुद्ध बोलून राहिलो म्हणून बीजेपीच्या प्रचाराला आलो आणि बीजेपीच्या विरोधात बोलून राहिलो म्हणून काँग्रेसच्या. फक्त आमचा विषय असा आहे की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो, मागच्या वेळेस तुम्ही सन्माननीय खासदार तुमाने निवडून दिले, तुमाने एवढे नामाने आहे का ते कोणालाच मानत नाही. आपण ह्या तुमानेच्या नादामध्ये रिटायर कलेक्टर पाडला. एवढा उच्च शिक्षित माणूस आपण या तुमानेच्या चक्करमध्ये पाडला आणि तुमाने एकही वेळा कास्तकारासाठी कोणता प्रश्न विचारला नाही, काही विचारलं नाही. आणि आता मतं मागायला आपल्या घरासमोर येईल. तर हे कुठेतरी हे लोक जेव्हा येतील तेव्हा 40-45 वर्षाच्या लोकांना आम्ही काही म्हणत नाही, पण कमीत कमी आमच्या वयाचे जे तरुण आहे, जे बेरोजगारीपासून त्रस्त आहे, इथला शेतकरी जो शेतीच्या समस्यापासून त्रस्त आहे, त्याने यायला प्रश्न विचारले पाहिजे, एवढा या यात्रेचा उद्देश आहे. आम्ही जवाब मागतो, तुम्ही जवाब मागितला पाहिजे. विधानसभेचं इलेक्शन आहे, लोकसभेचं इलेक्शन आहे, हे लोक तुमच्या गावात मत मागायला येणार आहे. मागच्या महिन्यात केलेली नाली सांगन, पण आपलं गाव इतक्या दिवसापासून आपल्या गावची PSC आपण करू शकलो नाही हे सांगणार नाही. 70 वर्षापासून राहणाऱ्या लोकांना आपण पट्टे देऊ शकलो नाही हे आपलं अपयश सांगणार नाही आणि मतं मागण्याचा प्रयत्न मात्र करतील. शेतकऱ्यासाठी लढायला जाणाऱ्या लोकांना तशी खूप समस्या आहे. आता बुलढाण्याचे आमचे ते रविकांत भाऊ तुपकर शेतकऱ्यांसाठी 20 वर्षापासून लढत आहे. पोलीस प्रशासनानं इलेक्शनच्या वर्षी त्याच्यावर
उद्रेक मचू नये, शेतकऱ्याच्या मनात त्यानं असा संभ्रम निर्माण करू नये म्हणून पोलीस प्रशासनानं कोर्टाला विनंती केली, या माणसावर दिलेले जामीन सगळे रद्द करा आणि याला आतमध्ये टाका. एवढं नालायक सरकार आहे जे शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोणी बोलूही नका म्हणते. कापसाचे भाव कोमात चालले गेले, कापसाचे भाव 6,600 पर्यंत आले. शेतकऱ्याला ते कापूस घरी आणत पर्यंत 7,000 रुपये पडून राहिला. त्याच्यावर कोणी बोलायला गेलं तर प्रॉब्लेम आहे, सरकारला त्रास आहे, कोणी बोलू नका म्हणते. विरोधी पक्षावाले बोलत नाही. कोणी आम्ही एका नेत्याला निरोप पाठवला, आता निरोप घेऊन जाणारे आमच्या सोबत आहे नाही. आपल्या मतदारसंघातल्या एका झाले, अरे बुवा म्हणते मला काय त्याच्या भानगडीत पाडता, माझ्या मागे ईडी आहे ना, माझी बटन आहे म्हणते बीजेपी जवळ, दिन म्हणते दाबून. काही लोक असे आहे, काही लोक शेतकऱ्याच्या विषयी बोलत नाही कारण त्याच्या चांगल्या सीड्या बनल्या आहे. त्याला लोकप्रतिनिधी बनवून चांगला तिकडे नाच करते आणि मग सीड्या बनल्या म्हणजे बोंबलते. शेतकऱ्यावर, शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्याची त्याला उजागरी राहत नाही आणि म्हणून ते बोलू शकत नाही. म्हणून या प्रश्नावर आता इथं किती लोक शेतकरी आहे मी सांगू शकत नाही, पण कमीत कमी शेतकऱ्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना प्रश्न विचारला पाहिजे यासाठी ही यात्रा काढलेली आहे. येत्या 27 तारखेला काटोलमध्ये सरकारची अंत्ययात्रा आम्ही काढणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचा माणूस कोणीच नेतृत्व करणार नाही आहे, सगळे शेतकरी नेतृत्व करणार आहे. शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन हे सगळं संकल्पना आखली आहे. तर इथल्या मॅक्झिमम शेतकऱ्यांना मी असं म्हणतो की त्या सरकारच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हा आणि आपला रोष नोंदवला पाहिजे. कमीत कमी सरकारला काही फरक पडत नाही हे सगळ्याच म्हणणं आहे, पण कमीत कमी आपण जर एकत्रित आलो तर कमीत कमी सरकारपर्यंत आपला मेसेज जाईल की बाबा आपण शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी शेतकरी लढायला लागले आहे. कारण आपले साहेब काही लढणार नाही, त्याला काही वेळ नाही आणि त्याचा काही हा प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे शेतकऱ्याचा, ते लढायला लागले, त्याच्या मागे कदाचित ईडी लागून जाईल. म्हणून सगळ्यांना एवढं सांगणं आहे की आपल्या गावचा जोही प्रश्न आहे, आता सायकोटचा प्रश्न झाला, सायकोटच्या लोकांनी त्या लोकांना तर गावात येऊन दिलं पाहिजे, चपलीनं मारलं पाहिजे. जेव्हा कधी हे लोक तुमच्या गावात मतदान मागण्यासाठी येतील तेव्हा गावाच्या बाहेर थांबून यायला प्रश्न विचारला पाहिजे आणि यांना मतदानापासून वंचित ठेवलं पाहिजे. असं मी तुम्हाला काय म्हणते विनंतीच करू शकतो की यांना किमान तुमच्या गावात येण्यापासून थांबवा, याला गावाच्या वेशीवरच प्रश्न विचारा आणि गावाच्या बाहेर हाकलून लावा, कारण हे त्याच्याशिवाय सुधारणार नाही. आपण जे तरुण पोरं आहे ते जन्माला आले 1995 जे पोरग जन्माला आलं असं ते आज 29 वर्षाचा आहे. ते जर मागं कोरोनात मरून गेलं असतं तर त्याला पुढच्या जन्मात विचारलं असतं आमदार कोण आहे तर त्यानं देशमुखच म्हटलं असतं. तर हे जे देशमुखी आहे हे कुठेतरी हटली पाहिजे, तेव्हा सामान्य लोकांचे प्रश्न समोर येतील, सामान्य लोक बोलावे लागतील आणि सामान्य लोकांतून कोणीतरी एखादं नेतृत्व समोर येऊन या सगळ्या लोकांना हाकलून लावेल. त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्या गावाजवळून जवळच मागे एका कंपनीमध्ये स्फोट झाला, बरेचसे मला वाटते 14 कामगार मरण पावले, 9 कामगार मरण पावले. या कामगारात कंपनीत स्फोट होणं स्वाभाविक आहे. ठीक आहे, तुमची एक्सप्लोजिव्हची कंपनी आहे, तिथं स्फोट होईनच, पण स्फोट झाल्याच्या नंतरही ते प्रकरण फक्त थातूर मातूर उचललं आणि नंतर दाबून दिलं. इथल्याच एका पोराने, शिवासावंगेच्या पोराने आरोप केला की हे लोक कंपनीकडून वसुली करते. त्यानं प्रत्यक्ष, मी नाव घेणार नाही, त्यानं प्रत्यक्ष नाव घेतलं. दुसऱ्या एका कचारी सावंगेच्या पोराचा फोन आला की भाऊ म्हणे हे काय करते, 6 महिने 11 महिने काम करू देते आणि परमनंट करायची वेळ आली की आपला एम्प्लॉयर आयडी बदलून देते. म्हणजे तो माणूस कंटिन्यू दावा करू शकत नाही मी इथं होतो मला परमनंट करा. असे धंदे आपल्या भागातल्या मोठमोठ्या कंपन्या आहे, म्हणजे पहिले तर कंपन्याच आहे नाही, पण ज्या आहे तिथेही सामान्य कास्तकारांना, सामान्य पोरांना त्रास होते. तर याही गोष्टीचा कुठेतरी जाब विचारला पाहिजे आणि ही गोष्ट सामान्य लोकात गेली पाहिजे, सामान्य लोकांना माहिती झाली पाहिजे. यासाठी आम्ही ही मोहीम चालवली आहे. तर या सगळ्या हे सगळे प्रकरण तुमच्या समोर सांगण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही या मतदारसंघाचे सुज्ञ नागरिक आहात.
तुम्ही मागील 30 वर्षापासून प्रचंड लीडनं अनिल बाबूंना निवडून देता, मागील 10 वर्षापासून आपल्या तुमानेंना निवडून देता. हे लोक कुठंच आपल्याला आपल्या पद्धतीनं किंवा आपल्या क्षेत्राला न्याय मिळेल या हिशोबानं काम करताना दिसत नाही. आणि या लोकांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी ही आपली आहे. ही जबाबदारीची जाणीव करून देण्याचा हा शेवटचा एक प्रयत्न आमचा सुरू आहे. आणि तुम्ही सर्वजण जमा झाले, आमचे विचार ऐकून घेतले, याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.